गुड आफ्टरनून एव्हरीबडी. तर आपण आज पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्टचं त्यामध्ये लेक्चर बघत आहोत. त्यामध्ये मॉड्यूल थर्ड आपण स्टार्ट करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये मॉड्यूल थर्ड नेम काय आहे? मॉड्यूल थर्ड अँड चॅप्टर नेम इज थर्ड इज डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. चॅप्टरचं नाव आहे. तर त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वॉटर वेस्ट क्वालिटी एस्टिमेशन हा पॉईंट बघितला होता. त्या पॉईंटमध्ये काय बघितलं होतं? देन त्यामध्ये वॉटरची क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला होता. क्वांटिटी इज इक्वल टू पर कॅपिटा सिवेज कंट्रीब्युटेड पर डे इंटू पॉप्युलेशन. हा त्याचा क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला बघितला होता. त्यानंतर लोकलायझेशन इन ड्राय वेदर फ्लो हा पॉईंट बघितला होता. त्यामध्ये जे काही दोन मेन पॉईंट्स बघितले होते त्यामध्ये काय मॅक्झिमम डेली फ्लो अँड मिनिमम डेली फ्लो. तर मॅक्झिमम डेली फ्लो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला होता. बघा, मॅक्झिमम डेली फ्लो इज इक्वल टू 2 इंटू ॲव्हरेज डेली फ्लो अँड मिनिमम डेली फ्लो इज इक्वल टू 2/3 इंटू ॲव्हरेज डेली फ्लो. अशा प्रकारे मॅक्झिमम डेली कॅल्क्युलेट करण्यासाठी अँड मिनिमम डेली कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला होता. त्यानंतर पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट बघितलं होतं. तर पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंटमध्ये फॉर्म्युला बघितला होता. BOD5 इज इक्वल टू स्टँडर्ड BOD5 ऑफ डोमेस्टिक सिवेज पर पर्सन पर डे इंटू पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट्स हा फॉर्म्युला बघितला होता. त्यानंतर डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग हा पॉईंट्स बघितला. अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्समध्ये त्यामध्ये जे काही टोटल 8 मेथड त्या बघितल्या होत्या आपण. त्या कोणकोणत्या? देन अर्थमॅटिक इन्क्रीजेस मेथड, जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड, इन्क्रीमेंटल इन्क्रीजेस मेथड, डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड, सिम्पल ग्राफिकल मेथड, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड्स अँड रेशिओ मेथड्स अँड लास्ट काय लॉजिस्टिक कर्व मेथड. अशा टोटल 8 मेथड आपण त्यामध्ये बघितल्या होत्या पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला बघा, वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन. त्याच्यावरती पुन्हा आपण ओव्हरलुक करूया वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये. तर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी? तर बघा, टू डिझाईन ए ट्रीटमेंट प्रोसेस प्रॉपरली कॅरेक्टरायझेशन ऑफ वेस्ट वॉटर इन परेच द मोस्ट क्रिटिकल स्टेप्स. तर वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी? ती अशी प्रोसेस की त्यामध्ये वॉटरचे कॅरेक्टरायझेशन चेक केलं जातं. त्यामध्ये कॅरेक्टरायझेशनमध्ये कोणकोणते पॉईंट येतात ते बघा. देन टेम्परेचर, pH, कलर अँड ऑर्डर, त्या असे बरेच पॉईंट त्यामध्ये येतात वॉटरच्या कॅरेक्टर्समध्ये. म्हणजे वॉटरमध्ये जे काही गुणधर्म आहे आपल्याला ते त्यामध्ये चेक करायचे वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन. वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन ऑफ इम्पॉर्टंट इन द डिझाईन्स ऑफ द ॲक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस कॅन बी ग्रुप्ड इन टू द फॉलोइंग कॅटेगरी. त्यामध्ये कॅरेक्टर्स कोणकोणते चेक करायचे आपल्याला वेस्ट वॉटरचे ते बघा. त्यामध्ये बघा टेम्परेचर ऑफ वॉटर, देन pH ऑफ वॉटर, कलर अँड ऑर्डर्स, कार्बनेसियस सबस्ट्रेट, त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोराइड्स, टोटल अँड व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड, टोटल सस्पेंडेड सॉलिड अँड व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड. त्यानंतर नेक्स्ट टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड्स. तर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये आपल्याला वॉटरचे जे काही एवढे आत्ता कॅरेक्टर बघितले आपण, टेम्परेचर, pH, कलर अँड ऑर्डर, कार्बनेसियस सबस्ट्रेट, नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोराइड्स, टोटल सस्पेंडेड सॉलिड अँड टोटल व्होलाटाईल सॉलिड, देन टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंडचे काही कॅरेक्टर्स ते आपल्याला वेस्ट वॉटरचे चेक करायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितलं होतं आपण डिझाईन्स ऑफ सिवरेज. तर डिझाईन्स ऑफ सिवरेजमध्ये काय बघायचं? दी हायड्रोलिक डिझाईन्स ऑफ सेवर्स अँड ड्रेन्स, then which means finding out their section and gradients is generally carried out the same lines as that of the water supply pipes. However, there are two major difference between characteristics of flow in sewers and water supply pipes. They are त्यामध्ये बघा 2 स्टेप सांगितले कशात डिझाईन सेवर्समध्ये. फर्स्ट आहे बघा, दी सिवेज कंटेन्स पार्टिकल्स इन सस्पेन्शन द हेवियर ऑफ विच मे सेटल डाऊन at the bottom of the sewer and when the flow velocity reduces resulting in the clogging of the sewers, then avoid silting of sewers and it's necessary that the sewers pipes be laid at such a gradients as to generate self cleansing velocities at different possible discharges.
त्यानंतर सेकंड स्टेप बघितली कोणती, द सेवर्स पाईप्स कॅरी सिवेज ॲज ग्रॅव्हिटी कंड्युट्स अँड आर द देअरफॉर लेट्स ॲट ए कंटिन्युअस ग्रेडियंट इन द डाउनवर्ड डायरेक्शन अप टू द outpulse point from the where it will be lifted up, treated and disposal of. अशा दोन मेन स्टेप बघितल्या कशात आपण, डिझाईन ऑफ सेवर्समध्ये. डिझाईन ऑफ सेवर्समध्ये दोन मेन स्टेप बघितलं. त्यामध्ये काय सांगितलं, त्यामध्ये जे काही पाईप्स आपण यूज करणार आहे वॉटर सेव्ह करून ठेवण्यासाठी, वेस्ट वॉटर आपण सप्लाय करण्यासाठी त्यामध्ये जे काही पाईप्स यूज करणार आहे ते फर्स्टली चेक केले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मिनिमम व्हेलॉसिटी. तर मिनिमम व्हेलॉसिटीमध्ये बघा, दी फ्लो व्हेलॉसिटी इन द सेवर्स शूड बी सच दॅट सस्पेंडेड मटेरियल इन सिवेज डू नॉट गेट सिल्टेड अप. तर मिनिमम व्हेलॉसिटीमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय सेवर्समध्ये त्यामध्ये व्हेलॉसिटी सस्पेंडेड मटेरियलचे काय ते सिल्टेड अप टाईपचे का, तर नाही, दॅट इज व्हेलॉसिटी शूड बी सच ॲज टू कॉजेस ॲटोमॅटिक सेल्फ क्लिनिंग इफेक्ट. देन the generation of such a minimum self cleansing velocity in the sewers, then at least once a day. Then important because of certain deposition takes place and it not removed, it will be obstruct free flow causing further deposition and finally leading of the complete blocking of the sewers. तर मिनिमम व्हेलॉसिटीमध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यामध्ये जे काय सस्पेंडेड पार्टिकल्स मॅटर ते वॉटरमध्ये प्रेझेंट असतात, परंतु ते सेटल होतात का, तर नाही, तर ते सेल्फ क्लिनिंग इफेक्ट असल्यामुळे ते बॉटमला सेटल होत नाहीत. देन नेक्स्ट बघा मॅक्झिमम व्हेलॉसिटी. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटीमध्ये बघा, देन द स्मूथ इंटेरियर surface of the sewer's pipes gets scored, then due to continuous abrasions caused by the suspended solids present in sewage, it is therefore necessary to limit the maximum velocity in sewer pipes. Then limiting or non-scoring velocity will मेनली डिपेंड्स अपॉन द मटेरियल ऑफ द सेवर्स. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटीमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही इंटिरियर टाईपचा सरफेस आहे बघा, कसा सरफेस, तो स्मूथ इंटिरियर टाईपचा सरफेस आहे. देन सेवर पाईप्स गेट स्कोर ड्यू टू कंटिन्युअस ॲब्रेशन्स कॉज बाय सस्पेंडेड सॉलिड प्रेझेंट इन सिवेज. जे काही सिवेज वॉटर्स आहे बघा, त्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स प्रेझेंट असतात. देन इफ इट इज देअर फॉर नेसेसरी टू लिमिट द मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन द सेवर पाईप्स. तर मॅक्झिमम पाईपची व्हेलॉसिटी कशी असणार आहे यामध्ये, मॅक्झिमम व्हेलॉसिटी. देन limiting or non-scoring velocity will mainly depends upon the material of the sewers. तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी अँड मिनिमम व्हेलॉसिटी हा पॉईंट बघितला आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ फ्लो व्हेरिएशन ऑन व्हेलॉसिटी इन सेवर्स. तर इफेक्ट ऑफ फ्लो व्हेरिएशन अँड व्हेलॉसिटी ऑफ सेवर्समध्ये बघा, ड्यू टू व्हेरिएशन discharges the depth of flow varies and hence the hydraulic means depth varies due to the changes in the hydraulic means depth. Then the flow velocity which depends directly on r raised to 2/3 then affected from time to time. तर डायरेक्टली काय करतात ती, टाईम टू टाईमला ती अफेक्ट करते कोणती, हायड्रोलिक डेप्थ देन फ्लो व्हेलॉसिटी. त्यानंतर इट इज नेसेसरी टू चेक द सेवर्स फॉर मेंटेनिंग ए मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ अबाउट 0.45 मीटर्स पर सेकंड ॲट द टाईम ऑफ मिनिमम flow. Then designer should also ensure that velocity of 0.9 meters per second is developed at least at the times of maximum flow and perpetually during the average flow periods also. Then moreover care should be taken see at the times of maximum flow. Then velocity generated due to not exceeds the scoring value. The effect of flow variation velocity in severs मध्ये काय बघितलं आपण, त्यामध्ये जे काय डेप्थ आहे बघा, त्यामध्ये हायड्रोलिक मीन्स कशाने इंडिकेट केला जातो, ते स्मॉल आर नाही. देन चेंजेस द हायड्रोलिक मीन्स डेप्थ. देन त्यामध्ये चेंजेस कसे काय केलं जातं, जे काही स्मॉल आरचं कन्वर्जन कशात केलं जातं, देन r raised to 2/3. देन त्यामध्ये व्हेलॉसिटी अबाउट, त्यामध्ये व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0.45 मीटर पर सेकंड ॲट द टाईम ऑफ मिनिमम फ्लो. परंतु मॅक्झिमम फ्लोमध्ये व्हेलॉसिटी किती असणार आहे, त्यामध्ये 0.9 मीटर्स पर सेकंद. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघतो आपण सेवर अपॉर्च्युनिटीज. तर सेवर अपॉर्च्युनिटीजमध्ये सब पॉईंट्स आहे मॅन्युअल्स, स्पेशल मॅन्युअल्स,
नेक्स्ट पॉईंट बघा पंपिंग ऑफ सिवरेज. तर पंपिंग ऑफ सिवरेजमध्ये बघा पंपिंग ऑफ सिवरेज इज रिक्वायर्ड वेन इट इज नॉट पॉसिबल टू हॅव ए ग्रॅव्हिटेशनल फ्लो फॉर एंटायर सिवेज प्रोजेक्ट. तर पंपिंग ऑफ सिवेजमध्ये आपल्याला जे काय सांगितले त्यांनी त्यामध्ये नॉट पॉसिबल टू हॅव ग्रॅव्हिटेशनल फ्लो, त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फ्लो पॉसिबल आहे का तर नाही. ते फॉर एंटायर सिवरेज प्रोजेक्ट त्यामध्ये वेगवेगळे सिवरेज प्रोजेक्ट आपल्याला बघायला भेटतात पंपिंग ऑफ सिवेजमध्ये. त्यामध्ये बघा सफिशियंट पंपिंग कॅपॅसिटी हॅज टू बी प्रोव्हाइडेड टू मीट द पीक फ्लो देन ॲटलिस्ट 50% ॲज स्टँड बाय. त्यामध्ये पंपिंग ऑफ सिवेजमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ पंपिंग हा पॉईंट बघायचा आहे. तर टाईप्स ऑफ पंपिंगमध्ये पंपिंगचा 2 मेन टाईप्स. त्यामध्ये फर्स्ट वन इज सेंट्रीफ्युगल पंप्स आयदर ॲक्सियल मिक्स अँड रॅडियल फ्लो. देन सेकंड इज न्यूमॅटिक इजेक्टर्स पंप्स. तर अशा प्रकारे 2 टाईप्स बघायचे आपल्याला पंपिंगचे. त्यामध्ये बघा द रॉ सिवेज मस्ट बी ट्रीटेड बिफोर इट इज डिस्चार्ज इन टू द रिव्हर स्ट्रीम. तर जे काही वेगवेगळे रिव्हर्स आहे त्यामध्ये जे काही सेंट्रीफ्युगल टाईपचे पंप आपण त्यामध्ये बसवतो. त्यानंतर बघा द एक्सटेंट्स ऑफ ट्रीटमेंट रिक्वायर्ड टू बी गिवन डिपेंड्स नॉट ओनली अपॉन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्वालिटी ऑफ द सिवेज then but also upon source of disposal, its quality and capacity to tolerate and impurities. Then present sewage influence without itself getting potentially polluted. Then layout of conventional wastewater treatment plant as follow. तर यामध्ये बघतोय आपण टाईप्स ऑफ पंप्समध्ये सेंट्रीफ्युगल पंप्स अँड न्यूमॅटिक टाईपचे जे काही इजेक्टर पंप्स आहे त्याच्याविषयी आपण माहिती बघतो. जे काही विशेष करून वेगवेगळे रिव्हर्स आहे बघा त्यामध्ये हे 2 टाईपचे पंप बसवलेले असतात. कोणते सेंट्रीफ्युगल पंप्स अँड न्यूमॅटिक टाईपचे पंप्स. त्यामध्ये प्लांटमध्ये जर सिवेज वॉटर जर ट्रान्सफर करायचं असलं तर आपण कोणकोणते पाईप बसवतो. त्यामध्ये बरेच वॉटरमध्ये डिस्पोजल मटेरियल त्या प्रेझेंट असल्यामुळे काय होतं ते पाईप ब्लॉक होतात. तर ते ब्लॉक होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचे. त्यानंतर त्याचं सिटिंग अँड हायड्रोलिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपल्याला डिटेल बघायचं आहे. त्यामध्ये बघा फर्स्टली डोमेस्टिक वेस्ट वॉटर घेतलं जातं. त्यानंतर त्याला प्रिलिमिनरी ट्रीटमेंट दिली जाते. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणजे त्यामध्ये प्राथमिकची काही प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे ती त्याला दिली जाते. त्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट दिली जाते अँड नेक्स्ट सेकंडरी ऑर बायोलॉजिकल ट्रीटमेंट अँड थर्ड इज टेरिलरी ऑर ॲडव्हान्स ट्रीटमेंट अँड लास्टली डिस्पोजल इन वॉटर बॉडीज. तर यामध्ये काय बघितलं आपण या चार्टमध्ये त्यामध्ये फर्स्टली डोमेस्टिक वेस्ट वॉटर घेतलं जातं त्याला वेगवेगळे ट्रीटमेंट दिले जातात. तर त्यामध्ये 1 बाय 1 त्यामध्ये फर्स्टली त्याला प्रिलिमिनरी ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट, थर्ड सेकंडरी अँड टर्शरी ट्रीटमेंट, त्यानंतर डिस्पोजल ऑफ वॉटर बॉडीज. अशा प्रकारे आपण डिटेल चार्ट बघितला याचा. देन इंडिया स्टँडर्ड्स फॉर डिस्चार्ज सिवेज इन सरफेस वॉटर्स आर गिवन इन टेबल. त्यामध्ये टेबलमध्ये बघा टाईप्स ऑफ पंपिंग अँड सिटिंग्स ऑफ हायड्रोलिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आपण बघितलं. त्यानंतर टेबलमध्ये काय बघायचं आपल्याला इंडियन स्टँडर्ड फॉर डिस्चार्जेस ऑफ सिवेज इन सरफेस वॉटर. जे काही सरफेस वॉटर आहे त्याच्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्फ्लुएंट आहे ते बघायचे आपल्याला. त्यामध्ये BOD 5 त्यामध्ये टोटल डिझॉल्व सॉल्वंट किती प्रमाणात प्रेझेंट असतात. त्यामध्ये टॉलरन्स लिमिट फॉर डिस्चार्ज सिवेज इन सरफेस वॉटर सोर्सेस. जे काही सरफेस वॉटर सोर्स आहे त्यामध्ये 20 मिलीग्रॅम पर लिटरचे काय असतात BOD 5. त्यानंतर टोटल डिझॉल्व सॉल्वंट TDS म्हणजे काय टोटल डिझॉल्व सॉल्वंट त्यामध्ये 30 मिलीग्रॅम्स पर लिटरचे आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर बघा द युनिट्स ऑपरेशन्स अँड प्रोसेस कॉमनली एम्प्लॉईड इन डोमेस्टिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट देअर फंक्शन अँड युनिट्स यूज टू अचीव दिस फंक्शन्स आर गिवन इन फॉलोइंग टेबल. त्यामध्ये टेबलमध्ये बघा
त्यामध्ये आजच्या वेगवेगळे ट्रीटमेंट दिलेले आहे बघा. पहिली काय युनिट ऑपरेशन ऑफ प्रोसेस, त्यानंतर फंक्शन आणि त्याचं ट्रीटमेंट डिवाइस. त्यामध्ये स्क्रीनिंग ऑपरेशन और स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये बघा त्याचं फंक्शन काय आहे, रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोएटिंग सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड्सची काही स्क्रीनिंग प्रोसेस बघतो आपण. त्यामध्ये त्याचं फंक्शन आहे जे काही वॉटरमध्ये वेस्ट वॉटर बघतो आपण, त्या वेस्ट वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड मॅटर, त्यानंतर फ्लोएटिंग और सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड जे काही प्रेझेंट असतात ते स्क्रीनिंग या प्रोसेसने वॉटरमधून रिमूव्ह केले जातात. तर त्याचं फंक्शन काय स्क्रीनिंग प्रोसेसचं, देन रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोएटिंग सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड्स. त्यानंतर ट्रीटमेंट डिवाइस बघायचं आपल्याला. तर ट्रीटमेंट डिवाइसेसमध्ये बघा बार, रॅक्स अँड स्क्रीन ऑफ द व्हेरियस डिस्क्रिप्शन. तर ट्रीटमेंट डिवाइसमध्ये काय सांगितलं त्यांनी, बार, रॅक्स अँड स्क्रीन ऑफ द व्हेरियस डिस्क्रिप्शन. त्यानंतर सेकंड प्रोसेस और सेकंड ऑपरेशन बघा, ग्रीट रिमूव्हल. तर ग्रीट रिमूव्हलमध्ये फंक्शन काय त्याचं, रिमूव्हल ऑफ इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. तर जे काय वेस्ट वॉटर त्यामध्ये वेगवेगळे सस्पेंडेड पार्टिकल्स, मॅटर्स, इनऑर्गॅनिक मॅटर्स, ऑर्गॅनिक मॅटर्स प्रेझेंट असतात. त्यापैकी ग्रीट रिमूव्हल प्रोसेसमध्ये काय केलं जातं, त्यामधून वेस्ट वॉटरमधून जे काही इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स आहे ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. कशात, ग्रीट रिमूव्हल या प्रोसेसमध्ये. त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस काय यूज केलं जातं, त्यामध्ये ग्रीट चेंबर आहे गुड ट्रीटमेंट डिवाइस म्हणून यूज केले जाते. त्यानंतर थर्ड प्रोसेस बघा, थर्ड प्रोसेस अँड ऑपरेशन प्रायमरी सेडिमेंटेशन. तर प्रायमरी सेडिमेंटेशनमध्ये त्याचं फंक्शन बघा, रिमूव्हल ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सेटलेबल सॉलिड्स. तर प्रायमरी सेडिमेंटेशनमध्ये जे काही वेस्ट वॉटरमध्ये ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक और सेटलेबल सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट असतात ते रिमूव्ह केले जातात. कशात, प्रायमरी सेडिमेंटेशन या प्रोसेसमध्ये. त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून काय यूज केलं जातं, तर त्यामध्ये प्रायमरी सेडिमेंटेशन टँक, जे काही प्रायमरी सेडिमेंटेशन टँक येते यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून यूज केले जातात. कशात, प्रायमरी सेडिमेंटेशन या प्रोसेसमध्ये. तर फोर्थ प्रोसेस बघतोय आपण, एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस. त्यामध्ये त्यालाच काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल ग्रोथ. त्यामध्ये फंक्शन बघा, एरोबिक सस्पेंडेड प्रोसेसमध्ये कन्व्हर्जन ऑफ कोलायडल डिझॉल्व्स अँड रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर्स इंटू सेटलेबल बायोफ्लोक अँड स्टेबल इनऑर्गॅनिक. त्यामध्ये काय केलं जातं, फंक्शन काय आहे, जे काही कोलायडल पार्टिकल्स त्याचं कन्व्हर्जन ऑफ कोलायडल डिसॉल्व्ड अँड रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर्स त्यात इन सेटलेबल बायोफ्लोक्स अँड स्टेबल इनऑर्गॅनिक्समध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस कोणते यूज केले जाते, त्यामध्ये एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस बघतो आपण. त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस बघा, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस इंटू unit and in the modification waste stabilization ponds aerated. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघतोय एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेस. त्यामध्ये एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेसमध्ये फंक्शन बघा, सेम एज अबव. सेम एज अबव म्हणजे आत्तापर्यंत काय फंक्शन बघितले आपण ते सगळे फंक्शन कशाचे, एरोबिक बायोलॉजिकल अटॅचमेंट ग्रोथ प्रोसेसचं. त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून काय यूज करतो आपण, एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेसमध्ये. त्यामध्ये ट्रिंकलिंग फिल्टर, त्यानंतर रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर. तर एरोबिक बायोलॉजिकल अटॅचमेंट ग्रोथ प्रोसेसमध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून ट्रिंकलिंग फिल्टर म्हणजे जे काही वेगवेगळ्या टाईपचे फिल्टर आहेत या प्रोसेसमध्ये यूज केले जाते. त्याचप्रमाणे फिल्टर तर यूज केलेच जाते, परंतु त्यामध्ये रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टरसुद्धा यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेस. तर अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेसमध्ये त्याचं फंक्शन बघा, कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इंटू मिथेन और कार्बन डायऑक्साईड अँड रिस्पेक्टिव्हली स्टेबल ऑर्गॅनिक रेसिड्यू. तर अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेसमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स त्याचं ऑर्गॅनिक मॅटर कोणते, मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड यांचं कन्व्हर्जन कशात केलं जातं, देन रिलेटिव्हली स्टेबल ऑर्गॅनिक रेसिड्यूमध्ये. जे काही स्टेबल ऑर्गॅनिक रेसिड्यू आहे त्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. कोणत्या प्रोसेसमध्ये, अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेसमध्ये. त्यानंतर त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून काय यूज केले जाते, तर त्यामध्ये अनएरोबिक फिल्टर्स, फ्लूइड बेड, सबमर्ज मीडिया, अनएरोबिक रिॲक्टर्स, अपलो, अनएरोबिक स्लज ब्लँकेट रिॲक्टर, देन अनएरोबिक रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर. हे काय केले जाते, त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून यूज केले जातात. कशात, अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघतोय आपण अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लज प्रोसेस. तर एरोबिक अँड अनएरोबिक टाईपचे वेगवेगळे प्रोसेस बघा. पहिली काय बघितलं आपण, एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस. त्यामध्ये कन्व्हर्जन ऑफ कोलायडल डिझॉल्व्ड अँड रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर इंटू सेटलेबल
बायोफ्लोक अँड स्टेबल इन ऑर्गॅनिक. त्यामध्ये ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस इन मोडिफिकेशन वेस्ट स्टॅबिलायझेशन पॉन्ड्स एरेटेड लॉगेन्स काय केले जाते ट्रीटमेंट डिवाइस म्हणून यूज केले जाते. त्यानंतर एरोबिक टाईपची बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेस बघितली. त्यामध्ये फंक्शन आहे सेम एज अबो आपण आत्ता जे काय बघितले ते. आणि त्यानंतर त्यामध्ये डिवाइस कोणते यूज केले जाते ट्रिंकलिंग बिल्टर रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर. त्यानंतर लास्ट बघतो आपण अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लज. तर अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लजमध्ये काय आहे फंक्शन काय आतापर्यंत जेवढे काय प्रोसेस बघितली त्याचं सेम एज फंक्शन आहे. त्यानंतर त्यामध्ये कोणते डिवाइस यूज केले जाते त्यामध्ये अनएरोबिक डायजेस्टर काय केले जाते त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस म्हणून यूज केले जाते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 3 मधील पॉईंट स्टडी केलेत. कोणकोणते बघा त्यामध्ये वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन हा पॉईंट स्टडी केला. त्यानंतर फ्लोकुलेशन इन ड्राय वेदर फ्लो पॉप्युलेशन इक्विव्हॅलंट्स डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग. त्यानंतर पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स त्यामध्ये 8 मेथड्स बघितले. नेक्स्ट बघितलं वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन. त्यामध्ये कॅरेक्टरायझेशनमध्ये टेम्परेचर पीएच कलर ऑन वॉटर. त्यानंतर कार्बनेशियस सबस्ट्रेट नायट्रोजन फॉस्फरस क्लोराइड्स टोटल सस्पेंडेड सॉलिड. त्यामध्ये टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड्सचे पॉईंट बघितले कशात वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये. त्यामध्ये टेम्परेचरमध्ये जे काय वेस्ट वॉटर त्याचं टेम्परेचरची लेवल कशी आहे टेम्परेचर हाय आहे की लो आहे ते आपण त्यामध्ये बघितलं. त्यानंतर ज्यामध्ये कॅरेक्टर चेक करताना त्याचं टेम्परेचर चेक केलं जातं. त्यानंतर सेकंड पीएच चेक केला जातो. तर पीएचची काय काय कंडिशन आहे पीएच इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. तर पीएचची डेफिनेशन काय पीएच इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. तर पीएचमध्ये काय केलं जातं जे काय वेस्ट वॉटर त्याचा पीएच चेक केला जातो. त्यामध्ये पीएच चेक केलं जातं म्हणजे काय केलं जातं त्यामध्ये जर पीएच रेंज किती असते त्याची 1 to 7 असेल तर लेस दॅन 7 असेल तर ते काय असतं ॲसिडिक टाईपचे वेस्ट वॉटर असेल आणि पीएच रेंज जर 7 असेल ते काय न्यूट्रल टाईपचे. परंतु जे काही सिवेज वॉटर बघतो आपण त्यामध्ये जे काही सिवेज वॉटर ते त्याचं पीएच रेंज कधी पण 7 असू शकत नाही कारण 7 पीएच रेंज कशाची असते न्यूट्रल सबस्टन्सची. त्यानंतर जे मोर दॅन पीएच इज मोर दॅन जर 7 असेल तर त्यामध्ये जे काही सबस्टन्स ते काय येतात बेसिक टाईपचे. त्यानंतर पीएच चेक केल्यानंतर वॉटरचा कलर अँड ऑर्डर चेक केला जातो. तर कलर अँड ऑर्डर चेक केलं जातं म्हणजे वॉटरमध्ये त्यामध्ये जे काही सिवेज वॉटर त्याचा कलर कसा थोडंफार ब्राउनिश टाईपचे कलर असतो आणि न्यूट्रल वॉटरचं काय कलरलेस असतं. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं थर्ड कॅरेक्टर्समध्ये कलर्स अँड ऑर्डर चेक केला जातो वॉटरचा. त्यानंतर कार्बॅनियस सबस्ट्रेट. तर कार्बॅनियस सबस्ट्रेट त्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय चेक केलं जातं जे काही सिवेज वॉटर त्यामध्ये वेगवेगळे कार्बन टाईपचे जे काही मटेरियल्स प्रेझेंट असतात ते कोणकोणते सबस्ट्रेट त्यामध्ये प्रेझेंट ते आपण या पॉईंटमध्ये चेक केलं जातं कोणत्या कार्बॅनियस सबस्ट्रेटमध्ये. त्यानंतर नायट्रोजन फॉस्फरस क्लोराइड्स जे काही वेस्ट वॉटरमध्ये केमिकल्स हे नायट्रोजन फॉस्फरस अँड क्लोराईड यांचं पर्सेंटेज किती येते किती प्रमाणात वॉटरमध्ये प्रेझेंट येते यामध्ये चेक केलं जातं. त्यानंतर टोटल व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड्स टोटल सस्पेंडेड सॉलिड्स और टोटल व्होलाटाईल सॉलिड्स हे किती प्रमाणात वॉटरमध्ये प्रेझेंट येते यामध्ये चेक केलं जातं. त्यानंतर टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड जे काही सिवेज वॉटर बघतो आपण त्यामध्ये किती प्रमाणात टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड्स प्रेझेंट आहे त्यामध्ये चेक केलं जातं. अशा प्रकारे वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये वॉटरचं टेम्परेचर पीएच कलर अँड ऑर्डर कार्बनियस सबस्ट्रेट नायट्रोजन फॉस्फरस क्लोराइड्स टोटल सस्पेंडेड सॉलिड्स व्होलाटाईल सस्पेंडेड सॉलिड टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड या प्रॉपर्टी त्यामध्ये चेक केले जातात. त्यानंतर डिझाईन्स ऑफ सेवर्स हा पॉईंट बघितला आपण त्यामध्ये 2 मेन स्टेप बघितले. त्यानंतर मिनिमम व्हेलोसिटी आहे मॅक्झिमम व्हेलोसिटी हा पॉईंट बघितला. त्यानंतर सेवर ऑपॉर्च्युनिटीज बघितले त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स बघितले. त्यानंतर हा जो काही चार्ट बघितला आपण कोणता युनिट ऑपरेशन प्रोसेस देअर फंक्शन अँड युनिट देन यूज फॉर डोमेस्टिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हा जो काही इम्पॉर्टंट चार्ट आहे आपण आत्ता आजच्या लेक्चरमध्ये आपण तो स्टडी केला. त्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस बघितल्या स्क्रीनिंग प्रोसेस ग्रीट रिमूव्हल प्रायमरी सेडिमेंटेशन एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस बायोलॉजिकल ग्रोथ एरोबिक
बायोलॉजिकल अटॅचमेंट, देन ग्रोथ प्रोसेस, अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेस, अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लज, अशा वेगवेगळ्या प्रोसेस आपण बघितल्या. त्यामध्ये प्रोसेसमध्ये त्याचं फंक्शन बघितलं. त्यानंतर त्याचे ट्रीटमेंट डिवाइस, त्यामध्ये कोणकोणते ट्रीटमेंट डिवाइस यूज केले जातात ते आपण स्टडी केले. त्यामध्ये फर्स्ट प्रोसेस बघितली होती आपण स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंगमध्ये काय केलं जातं, जे काय रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोएटिंग सस्पेंडेड ऑफ सेटलेबल सॉलिड, वाटरमध्ये जे काही लार्ज फ्लोएटिंग मॅटर्स त्याचप्रमाणे सस्पेंडेड और सेटलेबल सॉलिड प्रेझेंट असतात ते या प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. त्यानंतर त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाइस कोणते यूज केले जाते, बाररॅक्स अँड स्क्रीन ऑफ व्हेरियस डिस्क्रिप्शन हे ट्रीटमेंट डिवाइस त्यामध्ये यूज केले जाते. त्यानंतर अशा बऱ्याच ट्रीटमेंट आपण यामध्ये बघितल्यात. प्रायमरी सेडिमेंटेशन, एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस, अनएरोबिक बायोलॉजिकल अटॅचमेंट, त्यामध्ये वेगवेगळे प्रोसेसमध्ये त्याचं वेगवेगळं फंक्शन आणि त्यामध्ये वेगवेगळे ट्रीटमेंट डिवाइस यूज केले जाते. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे पॉईंट्स बघितले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मॉड्यूल 3मध्ये स्क्रीनिंग हा पॉईंट्स बघायचा आहे. त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीन्स हा पॉईंट्स बघायचा आहे.